कसल्या तरी निर्धाराने तळपत्या डोळ्यांनी संभाजीराजांनी आपल्या छातीवरच्या आईच्या कवड्यांच्या माळेला हात घातला. हलकेच ती उतरविली आणि तिचा दुपेडी फेर रामराजांच्या गळ्यात चढवीत ते म्हणाले, आम्ही नसलो तरीही आमची निशाणी ठेवा. पाचाडच्या सदरेवर थोरल्या आऊंची घाट वाजते. तिला नेमाने मावळ माचीवर जाऊन मान देत चला. जय भवानी. कुणाकडेही न बघता संभाजीराजे तडक रायगडच्या आघाडी मनोऱ्यांना पाठमोरे झाले. सहज म्हणून त्यांनी नजर गंगासागर टाक्यावर फिरली. त्यावर आळंबलेल्या आंब्यांच्या वाकड्या फांदीवर अंग मुरवून बसलेल्या एक खंड्या पक्षी त्यांना दिसला. नुकतंच काहीतरी मटकावल्यासारखा तो आपली लांब चोच साफ करीत होता. गडाच्या उताराला लागलेल्या राजमेन्यांच्या मागून मावळी पायतानांची कुरकुर उठवीत, काखोटीचे गाठोडे सावरीत चाललेल्या धाराऊचे पायतानांच्या कुरकुरीशी मेळ पडलेले मन स्वतःलाच विचारित होते, असं कशापायी होतंय हे समद. शृंगारपुरात सुरव्यांच्या वाड्यावर संभाजीराजांचा प्रभानवल्ली सुभ्याचा फड बसला. सुभ्याच्या अखत्यारीतले सरदार दरकदार सरंजामनिशी युवराजांच्या भेटीसाठी शृंगारपुरात येऊ लागले. हिवाळ्याच्या दाटल्या धुक्यात शृंगारपूर गजबजू लागले. पुरात संभाजीराजांनी धनुर्विद्येचा सराव घ्यायला सुरुवात केली. पुराच्या चौतर्फाने गर्द राने दाटलेली होती. त्यात जागोजागी केंबळी झोपड्यांच्या वाड्या करून राहिलेली धनगर रानात वाघरू उठल्याची काळ्या जनावरांनी विधूस मांडल्याची खबर पुरात आणू लागले. गुणोजी, खंडोजी, बल्लाळ, रायाजी, अंतोजी असे पट्टीचे शिकारखेळे घेऊन संभाजीराजे रान काढू लागले. त्यांनी पाडलेली जनावरे बघायला पंचक्रोशीतल्या वाड्या मजऱ्यातील माणसे पुरात येऊ लागली. तीर कमान आणि ठेचणीच्या बंदुकीची निशाणमार यावर संभाजीराजांचा बेजोड हात बसला. एका शुभमुहूर्ती कुलदेवता भवानीला अभिषेक चढवून तिच्या आशीर्वादाने संभाजीराजांनी बुधभूषणम या काव्यग्रंथाला हात घातला. या काव्यग्रंथात विष्णुधर्मांतर पुराण, कामंदकीय नीतिसार, मत्स्यपुराण, महाभारत आदी ग्रंथातील श्लोक निवडून देवदेवतांची स्तुती, राजनीती, प्रकीर्णनीती या विषयांवर चर्चा करायची होती. संभाजीराजांचा हा तर आवडीचा विषय होता. वाड्याच्या बैठकी दालनात लाकडे अडंग्यावर समोर पुराण ग्रंथ मांडून बैठक बेतलेल्या केशव पंडित, ओमाजी पंडित, कवी कुलेश यांच्याशी संभाजीराजांची काव्यशास्त्राची बैठक बसली. धूपदानातून उठत फिरक्या घेत दालनाच्या छताकडे झेपावणाऱ्या धुराच्या वाळ्यांवर अचल नजर जोडलेले संभाजीराजे कशात तरी हरवल्यासारखे विचारगत झाले. हलकेच त्यांच्या पापण्यांची कवाडे मिटली गेली. आता चर्या आगळीच शांत सुंदर दिसू लागली. विघ्नहर्त्या श्री गजाननाची भाक करणारे बोल त्यांच्या ओठातून सहज उमटू लागले. उजव्या हाताशी बसलेले परशुरामपंत ते बोल शहामृग पिसाच्या टोकाने पकडून कागदावर रचू लागले. देवदानवकृत स्तुतिभाग हेलया विजिताद पतनागम भक्तविघ्नहनने धृतरत्न तम नमामि भवबालकारत्नम. देवदानवांच्या स्तुतीने संतुष्ट झालेल्या दुष्टांचे गर्वहरण करणाऱ्या, भक्तांची विघ्ने वारणाऱ्या, रत्ने धारण करणाऱ्या शिवाच्या पुत्रा गणेशा, तुला माझे नमन असो.
गणेश स्तवन केलेल्या शंभूराजांना आपल्या थोरल्या महाराज साहेबांचे शहाजीराजांचे स्मरण झाले. त्यांचे हुबेहूब वर्णन करणारे घडीव गर्वान बोल युवराजांच्या ओठातून सुटू लागले. वृषत बलान्वय सिंधू सुधाकरा प्रथित कीर्त उदार पराक्रमः अभवतः अर्थकालासु विशारदो जगती शहानरूपा क्षितिवासवः. सिंधू सुधारकासारखे प्रचंड बलशाली, कीर्तिवान, उदार, पराक्रमी व अर्थकलांमध्ये विशारद असे राजे शहाजी होऊन गेले. भोवतीचे पंडित कानांचे शिंपले टवकारून गर्दीला रेललेल्या मिटल्या डोळ्यांच्या संभाजीराजांना एकटक निरखू लागले. पाणवठ्यावरून बगळ्यांची सफेद रांगच रांग तरंगत जावी तसे काही क्षण शांतपणे तरंगत गेले. आता मिटल्या डोळ्यांसमोर संभाजीराजांना आपल्या आबासाहेबांची अनेक स्वरूपे तलवारीच्या फिरत्या तळपत्या पात्यांसारखी दिसू लागली. आग्र्याच्या भरल्या दरबारातून तख्ताला पाठ दावीत तरातर बाहेर पडणारे तोफ गोळ्यासारखे आबासाहेब सिंहासनासमोर तडक खडे होत बहादूरच्या मोगलाई वकिलाला चालते व्हा ची नगारखान्याकडे बोटाचा रोख देत जरब देणारे आबासाहेब नावाची नामना तुम्हास आता कळली. नेताजीराव म्हणत पालकर काकांना अपार मायेनं ऊर भेट देणारे महाराज साहेब, थोरल्या आऊंच्या छत्रीवर सोनपाने वाहून गुडघे टेकीत पायरीला नम्रभावाने कपाळ भिडवणारे आबासाहेब, साताऱ्याच्या किल्ल्यावर बिछायतीला लेटून घायाळ झालेले असहाय्य आबासाहेब, वडिली जोडून दिली दौलत कोण पुरुषार्थाची असे शांतपणे सुनावणारे, जन्माने भोसला तेवढा आईचा नेक भुत्या म्हणत आम्हाला छातवानाला बिलगते घेणारे आबासाहेब. ती रूपे एकमेकात मिसळू लागली, डोळ्यात मावेनाशी झाली. महाराजांचे वर्णन करणारे नेमके शब्द संभाजीराजांना गवसेनासे झाले. नाकगट्टा चिमटीत धरताना त्यांच्या कपाळी आठ्याच फुलल्या. त्यांना नकळतच गर्दनीला झोल मिळाला. झोलाने त्यांच्या टोपातील मोतीबंद लडी डुलल्या आणि त्यावरून फडफडत झेपावल्यासारखे वाटावे असे शब्दांचे सोनेरी पक्षी उडाले. यस्य अनेक वसुंधरा परिवृत्त प्रोत्तुंग चूडामणे पुत्रत्व समुपागतः शिव इति ख्यात पुराणे विभुहा. त्या शहाजीराजांना मुलुखाचे धनी असलेले, लोकांना डोंगरासारखे उत्तुंग म्होरके वाटणारे, पुराणातील पुरुषश्रेष्ठ शिवासारखे राजे शिवाजी हे पुत्रश्रेष्ठ झाले. कलिकाल भुजंगम अवलीढा निखिला धर्ममवेक्षा विक्लव इहा जगता पतिरम शतोवता सह शिवछत्रपती जयतेत्य जयाः. त्या कलिकालाच्या भुजंगाला पचवलेल्या अखिल धर्माची हानी अवस्था बघून विवळ झालेल्या स्वामी म्हणून जगताचे तापहरण करण्यासाठीच अवतरलेल्या शिवछत्रपतीचा जय जयकार असो. जयत्यजयः. संभाजीराजे 2-3दा स्वतःशीच पुटपुटले. सफेद विजय घोड्यावर मान जमवून आंबा घाटाची चढण चढणारे, सरासर डोळ्याआड होणारे महाराज त्यांना दिसू लागले. उभ्या आंबा घाटाची धरडच घुमत गरजताना त्यांना ऐकू येऊ लागली. आम्ही चिंता करणारे कोण? चिंता वाहणारी आई थोर आहे.
आपल्या कुलाचा वसा आठवत संभाजीराजांचे मन स्वतःवर येऊन ठाण झाले. महाबळेश्वरच्या गोमुखातून पाण्याची धार लागावी तसे त्यांच्या तोंडून काव्यबोल पाझरू लागले.